रातच्याला सारजण झोपला असतील. आता मी जर ह्या खडावा पायात घालून बघितल्या तर कोणाला काय बी नाही कळणार. बानू, काय करतीयस? काय नाही काय नाही. काय अजून झोपली नाहीस तू? नाही. आणि हात काय करतीस? अरे ते 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 काय झालं? अरे ते ते हा दिव्यात तेल घालायला आले होते. बर. आणि हातात खडावा कशा? अरे ते ते काय नाही तुझा झोप जा. मी अभि आज जाऊन झोपते. जा. बानूच हे काय चाललं आहे? खंडोबानं दिलेल्या खडावा तिच्या हातात आहेत म्हणजे ती त्यांचाच विचार करते आहे. देवा, मी लवकरच तुम्हासनी भेटायला येणार आहे बघा. मायानंदा, काय झालं? आणि आपण अजून झोपला नाहीत? झोप कशी येईल सांगा ना, कशी येईल झोप? अहो, एकुलती एक पोर आहे ती माझी. तिच्या काळजीमुळे जीव ते तुटतोय माझा. तरी मी आपल्याला बजावलं होतं की म्हाळसासमोर जेजुरीत हा विषय काढू नका. आपण बोलता बोलता विषय टाळलात हे तिच्या लक्षात आलं नसेल का? काळजीपोटीच बोलले ना मी पण, नाहीतर विषय काढला नसता. आणि जेजुरीत आल्यानंतर माळसा मला बरी वाटली. कोणतीच काळजी दिसत नव्हती, म्हणूनच मी विषय काढला. अहो, पण विषयाची परीक्षा घ्यायचीच कशाला म्हणतो मी? हा विषय काढला नसता तर काही बिघडलं असतं का? आता म्हाळसा साशंकपणे आडून आडून आपल्याला विचारेल, आणि हे असं किती दिवस तिच्यापासून लपवून ठेवणार आहोत आपण? तिची शंका बळावली तर काय करणार आहोत आपण? इतकं काही झालेलं नाही. मी केवळ विषय टाळला, आणि तिला ते कळणार असेल तर कळू दे. अहो, पण तुम्हाला आईची काळजी कळणार नाही. तुम्ही झोपा. मला मात्र आता काही स्वस्त झोप लागणार नाही. म्हाळसाच्या बाबतीत जेजुरीत नेमकं काय घडलंय ते मी जाणून घेणारच. मायानंदा, अशा रात्रीच्या कुठे चाललात आपण?
लतिका 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 अक्का, तुम्ही आणि आत्ता इथे? इथे सगळ्यांना सुखाची झोप लागते. माझी पोर दुःखात असताना माझा डोळ्याला डोळा लागत नाहीये आणि असं असताना तुला सुखाची झोप कशी लागू शकते? तुला माणसाची काळजी घ्यायला सांगितली होती ना? तुला माहिती आहे ना महाशास्त्रांनी काय सांगितलं होतं म्हणून? विवाहानंतर माणसाच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार आहे म्हणून. विसरलीस तू त्यांचं बोलणं? अक्का, का आता का तुझी अशी बोबडी वळाली? तुला इथे जेजुरीला माणसासोबत पाठवलं, तिची काळजी घेण्याऐवजी इथल्या वैभवात रमलीस तू? नाही अक्का, नाही. मी काळजी घेते माणसाची. खोट खोट बोलतेस तू. अक्का नाही. होय, खोटच बोलतेस तू. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. काय लपवतेस? काय लपवतेस? काय झालंय माझ्या माणसाला? ती अशी दुःखात का दिसत आहे? मागच्या वेळेस तू मला काहीतरी सांगणार होतीस. सांग, काय सांगणार होतीस? अक्का, ते तू आईला त्या मुलीविषयी सांगणार नव्हतीस ना? नाही. एक ध्यानात ठेव, ही गोष्ट आई बाबांना कळता कामा नाही. हो. लतिका, सांग, काय झालंय? मला ठाऊक आहे तू इथे अशी नाही बोलणार. तुला नेवासेलाच घेऊन जाते. तिथेच तू मला सारं काही सांगशील. ये परत नेवासेला. माळसाला तुला परत पाठवायलाच सांगते. बानू, मला बी लय वाटतंय तुम्हासनी भेटावं असं. लवकरच मी या खडावा घालून तुम्हासनी भेटायला येणार आहे. आता पहाट झाली आहे. म्हाळसा, आता तरी विश्रांती घे तू. विश्रांती? कशी झोपू मी? सगळी रात्र तुम्ही जागे आहात. तुम्ही कुणाचा विचार करता आहात? का विचार करता आहात? आता तरी सांगा. म्हाळसा, तू राग आवर तुझा. शांत हो. कशी शांत होऊ मी?
म्हाळसा स्वतःकडे पहा जरा. तू शयन कक्षातून बाहेर पडलीस तर सगळ्यांना कळेल की तू रात्रभर जागी होतीस आणि रडत होतीस. म्हाळसा, हे तू स्वतःच काय करून घेतलं आहेस? दुसऱ्या कोणाला काय वाटेल याचं मला काही नाही, पण लवकरच आई बाबा नेवासेला प्रस्थान करणार आहेत. मला त्यांना भेटायला जावंच लागेल. त्यांच्या समोर अशी जाऊ मी? माझी ही अवस्था केवळ तुमच्यामुळे झाली आहे. ती माझ्या आईच्या डोळ्यातून सुटणार नाही. तिच्या समोर असा चेहरा घेऊन जाऊ मी? इथून त्यांनी कोणतीही चिंता घेऊन जाऊ नये असं वाटतं मला. म्हाळसा, तुझे आई वडील थोड्या वेळात नेवासेला जाणार आहेत ना? मग त्यांना जाऊन भेट आणि माझा निरोप दे. काय निरोप आहे तुमचा? त्यांना आज नेवासेला जाऊन देऊ नकोस. त्यांना थांबायला सांग. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. कितीही शीतल पाने डोळ्यावर मारले तरी रात्रभर जागलेले डोळे हे दिसणारच. रात्र संपत आली आहे, अजूनही तुम्ही निरुत्तर आहात. तुमचा निरोप घेऊन मी आईबाबांकडे जाते आहे. मी त्यांना काही सांगणार नाही, पण ती माझी आई आहे. तिला मी काही नाही सांगितले तरी तिला कळल्याशिवाय राहणार नाही. अहो ते त्या पेटीत ठेवा, तिथे ठेवू नका. लतिका, सांगितलेले कपडे नीट ठेवलेस ना? कशी दिसतेस तू म्हाळसा? चेहरा बघ स्वतःचा.
काय झालंय अगं? काही नाही. तुम्हाला यांनी थांबायला सांगितलं आहे. का पण? माहित नाही. म्हणजे मनात चुकचुकलेली पाल खरं ठरणार तर? अहो असे का म्हणते आपण? त्यांना आपल्याला भेटायचं असेल म्हणून त्यांनी थांबायला सांगितले असेल. पण मायसा तू का रडत आहेस? तुम्हाला जाताना बघून मला रडू येते. तुम्ही थांबा, मी तुम्हाला नंतर भेटायला येते. पोरी, मला तू काही सांगितलं नाहीस तरी मला हे कळलं आहे की तुझ्या मनात काहीतरी सल आहे. जेव्हा खंडोबा या राज्याभिषेकाला जेजुरीला आले आणि तुम्हाला भेटले, तुम्ही मला या खडावा दिल्या. पण मला ठावच नव्हतं तुम्ही मला या खडावा का दिल्या ते. पण तुम्ही मला दृष्टांत दिला. तुम्ही मला सांगितलं की मी या खडावा घातल्या तर मला कुठं बी जाता येईल. पण मी या खडावा घालून जाणार तरी कुठं? मी तर वस्ती बाहेर एकदाच गेली आहे आणि कुठं काय आहे ते बी मला ठाव नाही. आणि वस्ती बाहेर मी कोणाला ओळखत बी नाही. मग मी कसं भेटणार कुणाला? हा, वस्ती बाहेर मी तुम्हासनी ओळखते. बानू, ए बानू, काय बा? अगं काय चाललंय तुझं? दिस वर आला तरी अजून तू हातच? हा, अरे झोपच नाही लागली बघ. बानू, 2-4 दिवस झाले मी पाहतोय तुझ्याकडं. या खडावा हातात घेऊन विचार करत बसतीस. मला हे कळना कुणाचा विचार करतेस ग तू? अरे बा, पर म्या ए बानू, पर नाही काय नाही, खडावा ठेवून दे बाजूला. अगं खंडोबा आहेत, ते देव आहेत, त्यांची पूजा करावी, ध्यान करावं. हे असं खोळ्यागत विचार करत बसलेलं मला नाही चालायचं. काय म्हणतोय म्या? बानू, धार हवं आहे ना? आभाळात किती बी उंच उडली ना तरी परत जमिनीवर येतीया. आभाळातच नाही उडत राहत. ध्यानात असू दे.